अनेक ठिकाणी रस्त्यावर किंवा घराच्या आजूबाजूला किंवा टेरेसवर पाणी साचून राहतं आणि या स्वच्छ पाण्यात 2 दिवसात तिथे डेंग्यूचे डास तयार होतात. घराच्या आसपास खड्डे असतील तर ते बुजवून टाकावेत. आपल्या घरामध्ये जर कुंड्या असतील तर त्याच्यामध्ये पाणी साचून देऊ नका. बाग असेल तर तिथेही पाणी साचून देऊ नका. आपल्या घरामध्ये जर एअर कंडिशनर असेल तर एअर कंडिशनर मध्ये जो पाण्याचा भाग असतो त्यामध्येही डेंग्यूचे डासांची पैदास होते. सध्या डेंग्यू रुग्णांच्या संख्येमध्ये आधीच्या प्रमाणामध्ये कितपत वाढ आहे आणि कशामुळे पसरतो? आपण जर पाहिलं तर साधारणतः पावसाळ्यामध्ये डेंग्यू, मलेरिया अशा कीटकांमार्फत म्हणजे डासांमार्फत पसरणाऱ्या आजारांची रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढतात. डेंग्यूचा जो रुग्ण असतो किंवा डेंग्यूचे जे डास असतात हे डास स्वच्छ पाण्यामध्ये त्यांची पैदास होते आणि सध्या जसा पाऊस पडतोय, भुरभुर पाऊस पडतोय किंवा फार जोराचा पाऊस पडत नाही, अशा वेळेला अनेक ठिकाणी रस्त्यावर किंवा घराच्या आजूबाजूला किंवा टेरेसवर पाणी साचून राहतं आणि या स्वच्छ पाण्यात 2 दिवसात तिथे डेंग्यूचे डास तयार होतात. डेंग्यूचे डास आपली अंडी घालतात आणि डासांची मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्याच्यामुळं याचा मुख्य प्रतिबंधक उपाय हाच आहे की आपण आजूबाजूला कुठेही घराच्या आसपास खड्डे असतील तर ते बुजवून टाकावेत. आपल्या घरामध्ये जर कुंड्या असतील तर त्याच्यामध्ये पाणी साचून देऊ नका. बाग असेल तर तिथेही पाणी साचून देऊ नका. त्याचबरोबर टेरेसवर अनेकदा लोकांनी जुनं सामान टाकलेलं असतं, त्या जुन्या सामानातल्या खळग्यांमध्येही पाणी साचून राहतं, तर याच्यामध्ये डासांची पैदास जास्त होते. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जर एअर कंडिशनर असेल तर एअर कंडिशनरमध्ये जो पाण्याचा भाग असतो त्यामध्येही डेंग्यूचे डासांची पैदास होते. आणि सर्वात आता सगळ्यांच्या घरोघरी रेफ्रिजरेटर असतो, त्या रेफ्रिजरेटरच्या खाली जो पाण्याचा कप्पा असतो त्यामध्येही डेंग्यूचे डासांची पैदास झालेली मोठ्या प्रमाणात आढळते. आणि हे आता आपण जर पाहिलं तर यावर्षी डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत, परंतु त्यांच्यामध्ये फार विशेष अशी जास्ती प्रगती नाहीये. एक साधारणतः 10% वाढ आहे. आत्ताचे जे डेंग्यूचे रुग्ण आहेत हे सर्व साधारणतः जास्तीत जास्त 8 दिवसात बरे होतात. त्यांना कुठल्याही औषधाची गरज लागत नाही. आणि या डेंग्यूच्या आजारात जो हिमरेजिक डेंग्यू ज्याला म्हणतात की ज्यामुळं शरीरामध्ये सर्वत्र रक्तस्राव होतो आणि रुग्ण अतिशय गंभीर होतो, अशा प्रकारचे रुग्ण अजून पुण्यात तरी आढळलेले नाहीत किंवा अशा प्रकारचे रुग्ण जे आहेत ते खूप कमी प्रमाणात आहेत. त्याच्यामुळे आत्ताच्या डेंग्यूपासून आपण घाबरायचं कारण नाही.